लक्ष्मी नारायण मित्र मंडळ व गुंजन महिला फाउंडेशन साक्री रोड धुळे तर्फे नवरात्र उत्सव निमित्त भव्य गरबा राजदांडिया स्पर्धा संपन्न। धुळे शहरातील साक्री रोडवरील लक्ष्मी नारायण मंदिर असून या मंदिर परिसरात दरवर्षी सालबादाप्रमाणे गेल्या 15 ते 16 वर्षापासून या ठिकाणी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे। भव्य नवरात्र उत्सव निमित्त या ठिकाणी राजदांडिया विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते। सदर या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी नारायण मित्र मंडळ व गुंजन महिला फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत असतात। तर नवरात्र उत्सव निमित्त या ठिकाणी विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात येते। मोठ्या संख्येने स्पर्धक स्थानिक नागरिक नवरात्र उत्सवानिमित्त या ठिकाणी येतात व या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवित असतात। तर ज्यात प्रामुख्याने नवरात्र उत्सव राजदांडिया उपक्रमातून या ठिकाणी स्पर्धेत उत्कृष्ट गरबा खेळणे, उत्कृष्ट ड्रेस पेहराव, वेशभूषा, रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, संगीत खुर्ची यासह विविध स्पर्धा देखील घेण्यात येत असतात। महिलांना एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम या ठिकाणी लक्ष्मी नारायण मित्र मंडळ व गुंजन महिला फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत असतात। तर महिलांना प्रोत्साहन देण्याचे कार्य या माध्यमातून चालू आहे। तर नवरात्र उत्सवाच्या समारोपाच्या आदल्या दिवशी या ठिकाणी विविध स्पर्धा घेतलेल्या असतात। या स्पर्धेचं बक्षीस वितरण देखील पार पडणार असून कार्यक्रमासाठी या ठिकाणी येथील गुंजन महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता खैरनार, उपाध्यक्ष मेघना गायकवाड, सचिव संगीता बोरसे, लक्ष्मी नारायण मित्र मंडळ अध्यक्ष रोहन पाचपुते, उपाध्यक्ष विशाल मरसाडे, सचिव पियुष सिरसाट, कोषाध्यक्ष राहुल मैराड, मार्गदर्शक प्राध्यापक ईश्वरचंद्र खैरनार, विजय निकुंबे सर, अनिल नवगिरे, राजूभाऊ मराठे, देवाभाऊ वाडिले, सतीश सैंदाने, राजूभाऊ बोरसे आदी सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेत असून मोठ्या संख्येने भाविक, स्थानिक नागरिक, स्पर्धक या गरबा राजदांडिया स्पर्धेत सहभागी होत असतात। मंदिर आणि गुंजन फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी आम्ही नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम इथं घेतो। जवळजवळ 15 वर्षापासून हा आमचा उपक्रम चालू आहे। आधी फोटोपासून सुरुवात केली तर आता मूर्तीपर्यंत आम्ही आलेलो आहोत आणि दरवर्षी संख्या वाढत आहे आणि हजारोच्या संख्येने आम्ही महिला इथं वेगवेगळे उपक्रमही राबवतो आणि गरब्याचा कार्यक्रम म्हणजे बक्षीस समारंभ वगैरे ठेवतो आणि चांगल्या प्रकारे कोणताही गालबोट न लागता दरवर्षी आमचा हा जो कार्यक्रम आहे उत्साहामध्ये साजरा होतो। दरवर्षी आम्ही आमचा हा जो उपक्रम आहे इथं आम्ही रांगोळी स्पर्धा घेतो, नंतर ते गरब्याचे जे आहेत ज्या उत्कृष्ट जो गरबा करतो त्याला बक्षीस देतो, त्याच्यानंतर जो ड्रेस उत्कृष्ट आहे ज्याचा त्याला आम्ही बक्षीस देतो आणि ज्या म्हणजे वयोगटाप्रमाणे आम्ही हा उपक्रम इथं राबवतो। इतरही आमचे उपक्रम आहेत जसं संगीत खुर्ची आहे, त्याच्यानंतर पाककलेचा हाही कार्यक्रम आम्ही इथं घेतो, रांगोळी स्पर्धाही घेतो आम्ही।
देवीला 56 आणि देवीला दरवर्षी 56 भोग आम्ही इथं लावतो. मी रेखा जुगनू गायकवाड, गुंजन फाउंडेशनचे उपाध्यक्ष. तमाम धुळेकरांना सांगू इच्छिते की लक्ष्मीनारायण मित्र मंडळ व गुंजन फाउंडेशन महिला मंडळ यातर्फे दरवर्षाप्रमाणे आम्ही यावर्षी पण नवरात्र उत्सव साजरा करतो. वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेतो आणि इथं आलेल्या बऱ्याच महिलांमधून आपण उत्स्फूर्त किंवा एखाद्या याचा चांगला गरबा असेल तर त्याला आपण बक्षीस समारंभ ठेवतो. त्याप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी आपण विजयादशमी पण साजरी करतो. लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात गरबे आणि गुंजन फाउंडेशनतर्फे मोठे मोठे कार्यक्रम राबवले जातात. महिलांना असंही बाहेर नाही निघतायत. गुंजन फाउंडेशनच्या महिला बाहेर काढताय आम्हाला सर्व बायांना. गरबे वगैरे छान छान डान्स वगैरे सगळे कार्यक्रम सगळे चांगले कार्यक्रम करतात. 36 भोग मंदिरात पण आता देवी बसलेली 36 भोग करतात. सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडतात.